पार्वतीने शंकराला प्रसन्न करण्यासाठी याच ठिकाणी नृत्य केलं असं पौराणिक आख्यायिका सांगते। येथेच त्यांचा विवाह झाला आणि नंतर ते कैलास पर्वताकडे निघून गेले। साधारण 12व्या शतकात बांधकाम झालेलं हे भुलेश्वर मंदिर जे आहे ते नागर शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे। तर हे पूर्वाभिमुख मंदिर आहे। म्हणजे भुलेश्वर मंदिराचं आणखी एक आकर्षण म्हणजे इथले गणेश शिल्प। गणपती बाप्पाला आपण एरवी पुरुष रूपामध्ये पाहतो, पण या भुलेश्वर मंदिरामध्ये गणेशाचं हे स्त्री रूप आपल्याला आढळून येतं। त्याला आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव याने या परिसरामध्ये भव्य असा किल्ला बांधला, तोच तो दौलतमंगल किल्ला। आणि पुढे जाऊन दौलतमंगल किल्ल्यामध्ये हे भुलेश्वर मंदिर सामावलं जातं। शंकराचं दर्शन घेऊन आपण बाहेर सभामंडपातून येतो तेव्हा अक्षरशः दोन्हीकडे काय बघू आणि काय नको असं होतं, कारण कोरीव कामाची लयलूट तिथे झालेली आहे। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, पार्वतीने शंकराला प्रसन्न करण्यासाठी याच ठिकाणी नृत्य केलं असं पौराणिक आख्यायिका सांगते। येथेच त्यांचा विवाह झाला आणि नंतर ते कैलास पर्वताकडे निघून गेले। पुढे 12व्या शतकामध्ये या ठिकाणी मंदिराची निर्मिती झाली, तेच हे भुलेश्वर मंदिर। आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव याने या परिसरामध्ये भव्य असा किल्ला बांधला, तोच तो दौलतमंगल किल्ला। आणि पुढे जाऊन दौलतमंगल किल्ल्यामध्ये हे भुलेश्वर मंदिर सामावलं जातं। अजंठा वेरूळची जशी कैलास लेण्याची आठवण येते, तसंच पर्यटकांनी गजबजलेलं हे ठिकाण म्हणजे भुलेश्वर मंदिर। आज हे मंदिर आपण पाहूया। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर घेऊया दर्शन भुलेश्वर महादेवाचं। साधारण 12व्या शतकात बांधकाम झालेलं हे भुलेश्वर मंदिर जे आहे ते नागर शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे। तर हे पूर्वाभिमुख मंदिर आहे। मंदिराच्या शिखरावरती सुद्धा विटांचे बांधकाम आहे, जे अलीकडच्या काळातलं आपल्याला दिसून येतं। पण त्याच्यावरती विष्णूचे 10 अवतार, देवादिकांची शिल्पे हे सगळं वरतीही कोरलेलं आहे। आतमध्ये बघाल तर गर्भगृह असेल, अंतराळ असेल, सभामंडप आणि नंदी मंडप असे 4 विभागामध्ये विभागणी झालेली आहे। काळ्या पाषाणामध्ये सगळं आतमध्ये असल्यामुळे थंडावा खूप आहे। शंकराचं दर्शन घेऊन आपण बाहेर सभामंडपातून येतो तेव्हा अक्षरशः दोन्हीकडे काय बघू आणि काय नको असं होतं, कारण कोरीव कामाची लयलूट तिथे झालेली आहे। अक्षरशः रामायण महाभारतातील प्रसंग, अप्सरा वगैरे इतकं कोरीव काम आहे। फक्त खंत एकच आहे की त्यातली एकही मूर्ती ही अशी संपूर्ण नाही। त्याच्यावरती घाव घालून घराचे दुश्मनांनी त्याचे तुकडे पाडलेले आहेत। तरीही नंदी मंडप आणि नंदी अतिशय सुव्यवस्थित अवस्थेत आहे आणि त्याच्यावरचं नक्षीकामही बघण्यासारखं आहे।
मंदिरात प्रवेश करताच गाभाऱ्यासमोर स्वतंत्र नंदी मंडप नजरेस पडतो. नंदी मंडपातील नंदीची मूर्ती सुस्थितीत असून मूर्तीवरील कोरीव काम अप्रतिम आहे. नंदी मंडप आकाराने लहान असला तरी मंडपातील खांबावर आकर्षक नक्षीकाम आढळून येते. मंदिरात एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे, ते म्हणजे गणपतीचे. पण येथील गणपती स्त्री रूपात आहे. त्याला विनायकी किंवा लंबोदरी असे संबोधले जाते. मंदिरात माहेश्वरी, गणेशी, भैरवी, चामुंडी इत्यादी मातृका त्यांच्या आयुधांसहित आढळतात. तर नृत्यांगना, वादक आणि सूरसुंदरींची शिल्पेही इथे प्रचंड प्रमाणात आहेत. येथील रामायण व महाभारतातील शिल्पपट विशेष लक्ष वेधून घेतात. ही सर्व शिल्पे पाहत असताना एक गोष्ट नजरेस पडते, ती म्हणजे यातील एकही मूर्ती अखंड नाही. सुलतानी आक्रमणकर्त्यांनी या मूर्तीवर घणाचे घाव घालून कोणाचे हात, कोणाचे मस्तक आणि कोणाचे दोन्ही पाय तोडले आहेत. मूर्ती अखंड नसल्या तरी मूर्तीचे शिल्प सौंदर्य मात्र कमी होत नाही. सभामंडपात एकही असा मोकळा भाग नाही जिथे कोरीव काम नाही. मंदिरात जागोजागी हंस, लतावेल, मकर आणि कीर्तिमुख यांच्या प्रतिमा आढळतात.
या भुलेश्वर मंदिराचं आणखी एक आकर्षण म्हणजे इथले गणेश शिल्प. गणपती बाप्पाला आपण एरवी पुरुष रूपामध्ये पाहतो, पण या भुलेश्वर मंदिरामध्ये गणेशाचं हे स्त्री रूप आपल्याला आढळून येतं. त्याला विनायकी किंवा लंबोदरी म्हणतात, तर विनायकी गणेश सुद्धा संबोधलं जातं. पाटेश्वर नंतर हे विनायकी गणेशाचं दुसरं रूप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. पद्मासनामध्ये बसलेले गणपती बाप्पा आणि पायाशी मूषक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. भुलेश्वर मंदिरात आल्यानंतर विनायकी गणेशाचं दर्शन घ्यायला विसरू नका. अशी 2 शिल्प तुम्हाला सभामंडपामध्ये आतमध्ये दिसून येतात. भुलेश्वर मंदिराच्या फक्त आतील भागातच नव्हे तर बाहेरील भागामध्येही शिल्पाकृतींची आणि कोरीव कामांची लयलूट केलेली आढळते. पुण्याचे वेरूळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुलेश्वर मंदिराला एकदा तरी भेट देऊन इथल्या शिल्पकृतींचे दर्शन घ्या. या शिल्पकृती पाहताना त्या निर्माण करणाऱ्या अनेक अज्ञात कारागिरांना प्रणाम करण्यासाठी आपले हात आपोआप जोडले जातात. भेटत राहू इतिहासाच्या वाटेवर. जय शिवराय.